निष्ठा सोडली कुणी? राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांनी किंवा इतर विरोधकांनी सोडली. पहिल्यापासून तेच आहे, कधीच आजचे देणार नाही. ते बीजेपी शिवाय पर्याय नाही. भाजप आल्यापासून कामं चांगली चालू आहेत. कर्जमाफी करणारच त्याने, आणि नाही केले तर आम्ही रस्त्यावर उतरू. लाडक्या बहिणीचा फायदा होत नाही. काय नाही, एक नंबर भाजप. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं TV9 मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत तर करतोय. पण आत्ता सध्या आपण आहोत एक नावाजलेल्या जिल्ह्यामध्ये, सांगली. आता बघूया सांगली किती चांगली आहे, कारण इथं कैलासवासी स्वर्गीय आपले वसंतदादा पाटील हे इथं 4 वेळा झालेले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांचेच घरातले नातू सध्या विशाल पाटील हे सुद्धा आत्ता सध्या खासदार आहेत, आणि सुरेश भाऊ खाडे हे आत्ता सध्या आमदार आहेत इथले. आणि सगळ्यात महत्त्वाचं वसंतदादा पाटील हे जे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जुन्या माणसांचं राजकारण वेगळं होतं, ते पक्षासाठी करत होते की नव्हते हे आपल्याला तर माहितीच आहे. जनतेसाठी किती योगदान होतं हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण मित्रांनो, वसंतदादा पाटील यांच्या मतदारसंघात आपण फिरतोय साहेबांच्या, पण त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना असं वाटतंय की हा त्यांचा मतदारसंघ नाही. माफ करा मी तो बोलतोय, कारण आज त्यांच्या मतदारसंघात एवढी घाण वाढली ना, रस्ता खड्डा, इकडं बघायला गेलो तर कुठं ट्रॅफिकची समस्या, गटार लाईनीचे प्रश्न, बाजारपेठ चालू आहे. ती बाजारपेठ बघा, कुठे कोण बसतंय, कुणालाही वेळ नाही, मर्यादा नाही, व्यवस्थित जागा कुणाला नेमून दिलेल्या नाहीत. आणि विशाल पाटील साहेब खासदार आहेत. आणि आत्ता सध्या काय झालंय, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणलं की दिल्लीचं वातावरण सहज कळतं, पण गल्लीचं वातावरण काही समजत नाही. चला तर मग जनता काय बोलते, चला छोटा पुढारी विशेष कार्यक्रमावर जाणून घेऊया जनतेचा कौल. हो, नमस्कार 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 नमस्कार. कशात? काय एकदम मस्त आहे, एकदम मस्त काय आहे. म्हणते सांगली? काय एकदम छान आहे सांगली. काय राव, सांगली सारा कचराचे. कचरा आता ते राहिलाय तिथं थोडासा. काय रस्त्यांची कामं नाही, काय नाही. आहेत थोडी कामं आहेत बऱ्यापैकी. भाजप आल्यापासून कामं चांगली चालू आहेत. बरोबर बरोबर. हो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगली कामं सुरू आहेत. बर, आता भाजप म्हणताय तर इथं भाजपची काहीच हवा चाला नाही, अपक्षच खासदार आहे तिथं. अपक्षी खासदार ते मध्यंतरीच्या काळात झाले होते, पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर परत सुरेश भाऊ झाले ना परत. कोण झालं आता परत? आता सुरेश भाऊ खाडे एक आमदार इथले झाले परत. आमदार झाले. हो, पण मेन जिल्ह्याचा ताबा तर त्यांच्याकडे. ते त्यांच्या राजकीय ह्याच्यामुळे झालं ते तसं. बर, काय एकंदरीत बीजेपीला सगळे म्हणतायत बीजेपी राजकारण करते, विकास बाजूला राहतोय. नाही, काय अशी जरी भूमिका असली तरी विकास पण त्याच पद्धतीनं सुरू आहे. आता आमच्या इकडं मिरज सलगरे रस्ता असू दे, किंवा पिण्याच्या पाण्याची सोय, किंवा कॅनलच्या पाण्याची सोय असू दे, किंवा बरेच वस्ती भागात जाणारे रस्ते बऱ्यापैकी भाजपच्या माध्यमातून झालेत. काय अपूर्ण आहेत ते पण ते पुढच्या टप्प्यात करतील, पण भाजपच्या माध्यमातून चांगली कामं झालेत आमच्या इकडं. आता खरं दादांना विचारू बरं का, मला एक खरं सांगा, स्वर्गीय कैलासवासी वसंतदादा पाटील यांचा हा मतदारसंघ आहे, 4 वेळा मुख्यमंत्री झाले. आजच्या परिस्थितीला सांगा, आजच्या स्थितीला सांगा, खरं त्यांचा जिल्हा वाटतोय का? मुळात आता मतदारसंघ वसंतदादाचा नाहीच आहे. वसंतदादांचा मतदारसंघ तो सांगली, आणि एरंडोली मतदारसंघ हा पूर्वी अजितराव घोरपडे सरकारांच्याकडे होता, त्यावेळी कवठेमंकाळ मतदारसंघ होता. आता गेली 3 टर्म इथे सुरेश भाऊ खाडेंचा म्हणजे नेतृत्व आहे, भाजपची सत्ता आहे. 3 टर्म झाले, भाजपची सत्ता आहे इथं. आणि ज्या वेळेला भाजपची सत्ता आली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे भरपूर विकास कामं झालेली आहेत. आता रोडचे विषय असू देत, पाणंद रस्ते असू देत, किंवा कॅनलच्या पाण्याचा प्रश्न असू दे, गावच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू दे, ही सगळी कामं इथं भाजपची सत्ता आल्यापासूनच चालू झालीत आणि चांगले मला झाले. एकंदरीत सांगा, जिल्हा परिषदेला कसं वातावरण वाटतंय? काय नाही, एक नंबर भाजप. दुसरा विषय नाही. भाजप आघाडी मारते. बरं, काय वाटतंय बरं आता सध्या, काय विकास पाहिजे, काय नाही, जिल्हा परिषदेचं वातावरण कसं आहे? जिल्हा परिषदचं वातावरण 1 नंबर आहे, आणि बीजेपी शिवाय पर्याय नाही ह्या देशाला सुद्धा. आणि म्हणजे जिल्हा परिषद गणाला सुद्धा, एरंडोली गणाला आणि एरंडोली पंचायत समिती गणाला सुद्धा बीजेपी शिवाय पर्याय नाही. आतापर्यंत जे सुरेश भाऊ खाडेंनी कामं केल्यात, वड्यावर पूल नव्हता, या
ह्या ओढ्यावर पाणी आलं तर का नाही जाता येत नव्हतं, गाड्या अडकत होत्या. ते पूल कमीत कमी 2 कोटीचं पूल बांधले तिथं. पण मला सांगा, हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू कर्जमाफी करू. हे कर्जमाफी करतायत का? कर्जमाफी हे करणार कधी? आहेत, पण आता त्यांनी हे मागवल्यात, अहवाल मागवल्यात प्रत्येक सोसायटीकडं. त्या अहवाल सुद्धा त्यांनी पूर्तता करत आहेत सेक्रेटरी सोसायटीचे. काय त्याच्यानंतर ते काय असतील ते रीतसर त्यांनी कर्जमाफी करणारच त्याने, आणि नाही केले तर आम्ही रस्त्यावर उतरू शेवटाला. आता अनेक नेते निष्ठेला लय किंमत आहे, बरोबर आहे का? निष्ठेला किंमत आहे का? वाटते का? आहे की आहे. पण आता बीजेपीच्या काळात तर नेत्यांना निष्ठा राहिली का? आता ते काय त्या प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार सोयीनुसार चाललंय. ह्या गोष्टी पण मान्यच कराव्या लागतील. तुम्हाला पटतात का या गोष्टी? नाही, ह्या गोष्टी आम्हाला पण नाहीत पटत. मग कसं बीजेपी बरं कसं राहत? मग बीजेपीची आम्हाला नाही एक मिनिट, तुमचं बरोबर आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण ज्या बीजेपीच्या माध्यमातून जी विकास कामं व्हायला लागल्यात, रस्त्याचे असू देत, पाण्याचे, शेतकऱ्यांचे प्रश्न कुठले? पाण्याचे प्रश्न आहेत, किंवा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते. ते कुठलंही कुणी का असे ना, पण आम्हाला रस्ते द्या, आमचं काम करा, आमची तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आणि आम्हाला रस्ते द्या, आम्हाला पाणी द्या, आम्हाला लाईट व्यवस्थित जा. तुम्ही तिकडं काय मग आम्हाला काय? मग आमच्या भूमिका कशा आहे की आमच्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही आम्हाला भाजपच्या माध्यमातूनच निष्ठा सोडली कुणी? राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांनी किंवा इतर विरोधकांनी सोडली. त्यांच्या पक्षात आता काहीच राहिलं नाही शिल्लक, बरोबर. म्हणून ते भाजपच्या वळचणीला येऊन बसले. बरोबर आहे. पण मला सांगा, एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते अजितदादाचा माझा संसार कधीच नाही होणार, चक्की पिसिंग. मग आता देवेंद्र फडणवीस साहेब मांडीला मांडी लावून बसायला लागले. मग हे कुठेतरी गाव पातळीवर राजकारण पटतंय का? शेवटी हे गाव पातळीपासून देशापर्यंत सगळं हेच चालवत आलेलं आहे. काय प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार राजकारण करत असतो. त्यांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांचं काहीतरी विजन असेल, ते भाजप सरकारला सपोर्ट करणार असतील किंवा त्यांच्या मनात आलं असेल तसं, बाबा आपण सत्तेमध्ये राहून काहीतरी विकास काम करू, म्हणून ते आले भाजपच्या जोडीला. ते आले, एकनाथ शिंदे साहेब आले, असा आहे ना विषय. बरोबर त्यांना काहीतरी बोलायचंय, थांबा येऊन द्या पुढं. नाही काय का? हो, सर्वसामान्य जनता राव. नंतर बोलू. बरं, मला एकंदरीत सांगा, बोला की आजचं वातावरण काय आहे? काय परिस्थिती आहे आज इकडं? आजचं वातावरण हे बीजेपीचं. नेमकं नेता पक्ष बदल काय सांगायचे बरं? आज तुम्ही काय करता सांगा मला. व्यापार आहे भाजीपाल्याचा. व्यापार काय वाटतं? जाऊ दे इकडं राजकारणाचं काय नाही, पक्ष वगैरे बघून काय वाटतं सर्वसामान्य जनता? लय सूर्य चमकतोय राव, लय तापमान तापले. काय वाटतं सांगा बरं. काय बोला की? मला लाडकी बहीण येते, लाडक्या बहिणीचा फायदा होतोय. लाडक्या मुलीचा फायदा होत नाही. लाडक्या बहिणीसाठी पैसे येत होतं आणि येते ते बरोबर आहे. आता आउटलाईनला का गेलेत? मला सांगा, त्यातलं काय थांबा केलंय? एक मिनिट. दोघांनी एकमेकाकडे बघून बोलायचं नाही, आपल्याला सरकारच्या विषयावर बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही इकडे टोन करा, तुम्ही तिकडे टोन करा. हा. कोण काय करताय त्याच्याशी? सुरुवातीला लाडक्या बहिणीला पैसे येत होतं, आता बी येते ते बरोबर आहे. त्यांनी येतात माहिती मला मान्य आहे. मग आउटलाईनला त्यातले कट का केल्या? मला सांगा काय मुद्दा आहे तुमचा? माझा मुद्दा असा आहे, त्यांनी समाजाला पटन असाच मांडायचा, वैयक्तिक मांडायचा नाही. वैयक्तिक मांडत नाही, काय नाही. जे लाडक्या भावानं देवेंद्र फडणवीस होईत काय एकनाथ शिंदे यांनी जे दिलंय लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये, ते योग्यच दिलंय. आणि मला सांगा लाडकी बहीण कुणाची? आधी आपण एक मुद्दा क्लिअर करू, लाडकी बहीण कुणाची? लाडकी बहीण कुणाची म्हणजे शासनाची, महाराष्ट्र शासनाची. जमान्यात तुझ्या वाचून पकडा. मग ते चालणार, एवढ्या गोष्टी होणार. आलो तुम्ही. मला म्हणायचं आहे, आता हे 1,500 रुपयाचा मुद्दा उपस्थित झालाय. याच्या आधीच्या सरकारने, याच्या आधीच्या म्हणजे 40 वर्ष 50 वर्ष काय काँग्रेस सरकार असू ती सत्ता होती त्यांनी एकदा तरी असं लाडक्या बहिणाची योजना किंवा लाडका भाऊ कोण तुम्ही काय आता म्हटला, किंवा PM किसान योजना, अशी 1 रुपये तरी कुठल्या सरकारनं आपल्याला दिलं होतं का शेतकऱ्यांना? एक शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे. कुठल्या शेतकऱ्यांनी दिलं का? आता आपण कुठल्या पक्षाचे नाहीत बरं का, पण जाऊन द्या मरू द्या. सत्य परिस्थिती मान्य गरजेचं. उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात कर्जमाफी काही का व्हायना झाली होती की, आम्ही मान्यच करतो झाली होती, पण ती 100% नाही झाली. 100% नाही झाली. बरोबर. रेग्युलर शेतकऱ्यांना त्यावेळेला शिवाजी महाराज अनुदान योजना म्हणजे हे जी योजना देतो म्हटले, काही ठराविक लोकांना आला, काही ठराविक लोकांना आले नाही. आणि त्याची म्हणजे जी प्रक्रिया होती कर्जमाफीची ती पूर्णत्वास गेली नाही. तेवढ्यात सरकार बदली झालं. आता नंतरच्या सरकारने जे आश्वासन दिले, आता जे बच्चू कडू भाऊंनी तुम्ही सांगितलं, बच्चू कडू भाऊंनी जे आंदोलन केलं,
ते आंदोलन स्थगित करायचं कारण म्हणजे शासनाने सांगितली 31 जून अखेर त्यांनी हे दिली. का दिली 31 जून का दिली तारीख ती? कारण ह्या वर्षीची जून जुलैमध्ये जे आपलं आंदोलन झालं होतं, अभ्यास नव्हे, अभ्यासचा विषय नंतरचा विषय का दिला देऊ? जून जुलैमध्ये ना शेतकरी मागच्या जून मध्ये सगळा रेग्युलर झाला होता, कर्ज भरून सगळा रेग्युलर झाला होता. कर्जमाफी करायची होती थकीत कर्जदारांची. त्यावेळी जर जी आर काढला असता सरकारने थकीत कर्जदारांची कर्जमाफी करा म्हणून, आता कर्जमाफी होणार. नाही एक मिनिट सांगतोय का, त्यावेळेला जर कर्जमाफी केली असती तर बोटावर मोजण्या इतपत शेतकरी आपले सापडले असते. ती 30 जूनची तारीख का निवडली सरकारने आणि या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी किंवा बच्चू भाऊंनी? 31 मार्चला मॅक्झिमम शेतकरी थकीत गेले पाहिजे आणि थकीत गेल्यानंतर ते शेतकरी आपल्या ह्याच्यात सापडले पाहिजेत, कर्जमाफीत सापडले पाहिजेत. म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. संकल्पना आहे, फक्त ती रुजायला टाइम लागतो. 100% आणि म्हणून त्याची सोसायटीला आता अंमलबजावणी चालू आहे. प्रत्येक बाकीच्या सरकारने लाडकी बहीण काढली नाही, पण ह्या सरकारने काढली. पीएम किसान काढला नाही, ह्या सरकारने पीएम किसान काढली. रस्ते आम्हाला या मिरजला जायला पूर्वी एखादं पेशंट डिलिव्हरी असू दे किंवा कुठलंही पेशंट असू दे, इथून मिरजेला जाईपर्यंत वाटेतच ते बाई डिलिव्हरी व्हायची, अशी रस्ते होते. पण ह्या कुठलेही सरकार असू दे पूर्वीचं, पण ह्या सरकारच्या काळात आता असा रस्ता आहे, आम्ही इथं स्टार्टर मारला की 13व्या ते 14व्या मिनिटात आम्ही मिरज पोहोचतो. आता आपल्याला एक प्रकरण थांबवायचं, लाडक्या बहिणी वाचून वाद होतोय, ते वादच नाही घ्यायचा, फक्त जाता जाता एकच प्रश्न घ्यायचा. आजी खरं सांगायचं, लाडकी बहीण तुम्हाला आहे का? नाही, आणत नाही मी. नाही नाही. कधीपासून पण 2 महिने झालं. काय म्हणताय ते? होय. काय म्हणताय? 1500 रुपये येत होते, येत नाही. 2 महिने आले नाहीत. आता उद्या सोमवार येतं बनणार. केवायसी वगैरे केली नाही का? केले. नाही. काय वाटतं बरं, ही भाऊ अंतर पाडी देत का बहिणीमध्ये? खरं सांगायला आता सोमवार येणार आहे, पण आलं नाही. नाही, 2 महिने आलं नाही, सोमवार येणार आहे. आलं नाही. नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण सलगर या गावात आहोत आणि आपण जनतेचा कौल घेत आहोत. इकडे विचारूया काय म्हणताय काय नाही. हो नमस्कार. काय म्हणताय सलगर गाव? सलगर गावामध्ये तानाजी पाटलांचं त्यांनी कामं चांगली केल्यामुळं त्यांची हवा आहे. काय वाटतंय बरं एकंदरीत जिल्हा परिषदेला कसं वातावरण राहील? काय राव तुम्ही मागे सरताय, मी येतोय इकडं. का हो? सलगरची जनता काय लई शांत आहे काय? नाही मग काय म्हणता इकडे दादा, कशात? एकदम एक नंबर आहे. बरं काय म्हणते सलगरची जनता? सलगरची जनता आपणच साथ देणार. आपण साथ देणार. आप्पा म्हणजे आता ही आप्पा कोण? तानाजीराव पाटील. तानाजीराव पाटील, त्यांना आप्पा म्हणतात. बरं जिल्हा परिषदेला कसं वातावरण राहील? होय, जयश्रीताई पाटीलच येणार निवडून. जयश्रीताई पाटील. बरं इकडे विचारूया. हो नमस्कार आजोबा. नमस्कार. कशात? हा ठीक आहे. ठीक आहे. हवा तानाजी पाटलांची आहे. अहो हवेचं जाऊ द्या हो, मी दुसरं विचारतोय. बर. मला सांगा, आत्ताचं राजकारण पटतंय का तुम्हाला? आताच्या राजकारणात काय म्हणजे कसं, कोण कुठे बी असणार, पण काम करणाऱ्या माणसाच्या मागे लागतात लोक. हा. पण आता बघा, हे लोक इकडे जातात तिकडे जातात, निष्ठेला किंमत वाटते का? नाही त्याचं काय नाही, निष्ठेला फार किंमत आहे इथं. पक्षाच्या पेक्षा व्यक्तिनिष्ठ जास्त लोक पाहिजेत, तर राजकारण चालणार आहे. बरोबर. बरं काय वाटतं बरं, कोण यायला पाहिजे सत्तेकडे? तानाजी पाटील. काय म्हणतात, लाडके बहिणीमुळे लय नुकसान होते, कसं आहे? लाडक्या राजाची महागाई वाढली. शासन बघून गेलं ना, शासन सक्षम आहे लाडक्या बहिणींना पैसे द्यायला. बरोबर आहे. हा? अहो, पण दाजी तर सक्षम पाहिजे ना महागाई. दाजीचं कमर मोठे का महागाईमुळे? बहिणीला दिलं काय आणि दाजीला दिलं काय, घरातच येणार आहेत ना पैसे. हा? म्हणजे इकडं काय वाटतं बरं, इकडं काय वाटतं, कोण वाटतं बरं, तरुणांना काय वाटतं, युवा नेतृत्व कोण? युवा नेतृत्व तर आता बघायला गेलं तर गेली 25 वर्ष सत्ता ही तानाजीराव अप्पांची सत्ता आहे. तरी गावातील सर्व विकास कामं झाल्यात व्यवस्थित, पूर्ण सगळे रस्ते, लाईट, पाण्याची व्यवस्थेसाठी 125/90 विहीर काढलेली आहे. आता सध्या मला सांगा, 25 वर्ष सत्ता आहे, पण आता वाटते का सत्ता बदल व्हायला पाहिजे? नाही. कामाच्या माणसाला मतदान केलंच पाहिजे. सर्व लोकांना विनंती आहे, कामाच्या माणसाला मतदान करा. एकंदरीत बघा, बीजेपी म्हणायचं घराणेशाही नको. मग आता 25 वर्ष एकेच माणसाच्या घरात सत्ता ठेवायची म्हणल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांचा विषय, जो काम करतोय त्याच्या मागून सर्व कार्यकर्ते उभे आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं कार्यकर्त्यांचा विषय येत नाही. सगळे कार्यकर्त्यांनी मिळूनच उभा केलेला आहे. बरोबर आहे. आप्पा तुम्ही लढा. आप्पा तुम्ही लढा म्हणून. तुम्ही लढा. हा. बरं इकडे विचारूया, काय वाटतं बरं एकंदरीत, काय हवा वाटते इकडं? एकंदरीत आता एरंडोली जिल्हा परिषद गटात तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयश्री वहिनी पाटील या 100% निवडून येणार असे एक जबरदस्त चांगलं वातावरण या मतदारसंघात आहे. बरं इकडे
काय काय म्हणताय, काय वातावरण चाललंय? वातावरण आता सध्या सर्व कार्यकर्ते BJPचे आमचे तानाजीराव अप्पा पाटील आणि कोरे सरांना निवडून द्यायचं असा विषय आहे. आणि तुम्ही जे आता उल्लेख केला की घराणेशाहीचा, तानाजी अप्पा काय घराणेशाहीचा माणूस नाही. ग्रामपंचायतच्या पदापासून, सदस्य पदापासून पुढे आलेला आहे. आणि ह्या एका माणसाला मोठमोठे नेते पाडायसाठी प्रयत्न करतायत. पण ही जी जनता आहे ही या नेत्याच्या पाठीमागं आहे. आणि ही पंचक्रोशीतली सर्व लोक आमचा नेता वैयक्तिक तयार करायसाठी ही झुंज आम्ही द्यायला लागलो. मावशी नमस्कार, कशा आहात? चांगलं आहे की. बरं, कुठून आलाय तुम्ही? आम्ही कोंगनोळीच आहे. बरं, काय वाटतं बरं, लाडकी बहीण येते का तुम्हाला? लाडकी बहीण आता आली नाही 2 महिन्याची. 2 महिने नाही झाले, आले नाही का बरं? KYC वगैरे झालं नाही का? झाले की. झालंय. बरं, काय वाटतं बरं एकंदरीत आज महिला सुरक्षित वाटतायत का? हा. मला सांगा, महागाईचा काही त्रास होतोय का? होय होतोय की. होतोय. बरं, वाटतंय का याला लाडक्या बहीण फायद्याची आहे? नमस्कार, कशा आहात? बस ठीक आहे, हा, ठीक आहे. बरं, काय करता आपण? मी शेती शेती. बरं, काय आहे शेतीत? काय नाही, काँग्रेस उगावले. काँग्रेस उगवलंय का बरं? शेती होत नाही आता. हा, मुलं बाळ काय करतात? मुलं बाळ बाहेर आहे ती. बरं, मला सांगा, शेती परवडते का शेतकऱ्यांना? चांगली आणि योग्य केली तर परवडत. हा हा. सिंपल केली की परवडत नाही. बरं, पिकाला भाव नाही. पिकाला भाव ज्या ज्या टप्प्याटप्प्यानं आहे, चांगल्या भाव चांगल्या वेळेला असतो. बरं, आता सध्या आपण आहोत कवठे महाकाळमध्ये, म्हणजे जिल्हा सांगलीमध्ये आहोत. काय चहाच का दूध? मसाला दूध आहे. मसाला दूध? अरे काय म्हणताय, मसाला दूध काय भाव चालू? हा 15, फुल 25. 25 रुपये. बरं, काय म्हणते महागाई? हे बरं आहे बघा. बरं आहे. आय बाबाच्या आशीर्वादन आहे आपल्याला. हा, हा. काय वाटते का आजचे दिन आल्यासारखे आजची दिन आहे चांगलं आहेत? बरं, काय जिल्हा परिषदेला काय वातावरण आहे? आमचं मतदान नाही आमच्या वार्डात. कुठलं आहे तुम्ही? आम्ही कवट्यातलं प्रॉपर. कवठ्यातला? सांगली जिल्हा तसं बघायला गेलं तर मोठा, होय. पण हे काही माहितीच नाही. नाही काय वाटतं बरं, रोजगारांची परिस्थिती काय चांगली? आहे की कारखाना पण आहे तो बंद आहे. हा, तो भी बंद आहे. काय करायचं आता मग? हा, रोजगार नाही. रोजगार नाही ते आणि काय पाहिजे? बरोबर बरोबर. रोजगार आहे ते पण पोरं मस्तीला आले, तो अभ्यास करायला नको म्हणते ते. पोरं मस्तीला आलेत. मग काय अभ्यास करायला नको म्हणते ते. आपण जर परीक्षा एवढी घोटाळा होतोय, पेपर एवढं होणार की आता कवा ना कवा काहीतरी होणार तेवढं. बर, काय सांगलीचं काय वातावरण म्हणते? सांगलीत काय वातावरण चांगलंच आहे म्हणायचं. चांगलीच आहे. चांगलंच की. सगळीकडे आता कसं आहे माहिती आहे का, सगळीकडे आता परिस्थिती तीच आहे. हा जिकडे बघल तेव्हा तिकडं. हा, बरोबर का? बरोबर आहे. इकडे बी ती तिकडे बी ती. तिकडे खेळ. आपली सांगल्या म्हणल्यावर कसं बरोबर. चांगलंच की. पण मग असं काय ते सांगली जरा चांगली आहे, सांगली चांगलीच. पण विकासाच्या बाबतीत लई मागे आहे. कुठं विकास आहे? हा, हा, ते शोधावं लागतं. अरे विकास कुठे? विकास कुठे आहे? तोच फायदा व्हाय नाही, विकास हा. कळणार. मग काय बरं, सांगलीत काय परिस्थिती आहे? आता सांगलीची परिस्थिती कशी आहे आता? विकासाच्या बाबतीत काय? विकासाच्या बाबतीत म्हणलं जरा कमीच आहे. हा. पण असं आता काय वाटतंय का? जे आता कोण जरी निवडून आलं, हा, प्रत्येकाची परिस्थिती तीच आहे. हा, कोण जरी निवडून आलं तरी. बरोबर. बरोबर का? पण असं वाटतंय का आजचे दिन आलेत म्हणून? कुठं आली ती? हा. आजचे दिन सरकार काय म्हणत होतं, नाही. आजचे दिन आणू, आजचे दिन आणू. पहिल्यापासून तेच आहे, कधीच आजचे दिन आलं नाहीत. हा. पहिल्यापासूनच बरं, आता जिल्हा परिषदेला काय वातावरण राहील बरं? काय सांगता येत नाही. तरी काय लई संभ्रम आहे ना. सांगता येत नाही हो. पण कसं मला आहे, सांगा, हे तरुणांना आजचं राजकारण पटतंय का सरकारचं? नाही पटत नाही. नाही पटत. बरं, इकडे नमस्कार आजोबा, नमस्कार. कशा आहात? अगदी छान आहे. काय म्हणताय, आजचं राजकारण पटतंय का हो तुम्हाला? राजकारण काय लोकांना पटतंय, काय लोकांना नाही. आता सध्या आपण एक दिग्गज नेत्यांच्या तालुक्यात आहोत, म्हणजे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब, जे 11 वेळा आमदार राहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर शहाजी बापू पाटील आणि आत्ता बाबासाहेब देशमुख हे इथं विद्यमान आमदार आहेत. मित्रांनो, खरं तर सांगोलीची व्याख्याच आहे पाणीदार सांगोला, विकासाचा सांगोला. पण आज बघत आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा तालुक्याचा शेवटचा टोक आहे बरं का सांगोल्याचा, महिम. आणि महिमची सुरुवात बघूया आता काय म्हणते काय नाही. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सगळं वातावरण जरा सध्या जसं निसर्गाचं तापलंय तसं राजकारणात सुद्धा तापलेलं आहे. पहिल्यांदाच जाऊया दादांकडे. नमस्कार. बोला. काय करता आपण? शेती वगैरे काय म्हणते? सुशीत बेकर. सुशील बेकार का बरं? MA BEd. MA BEd का बरं? पोडाऱ्यांचं कुठलं लक्षण नाही ती. पुढाऱ्यांचं लक्ष नाही. लक्ष नाही. बापू आहे तिथं. कोण बापून कोण कोणाचं लक्ष नाही.
एम ए बी एड आहे आता कुठंच काय नाही कुठेच काही नाही म्हणजे विकासच नाही कुठं गावाचा विकासच नाही अहो, रस्ते झाले म्हणजे ते कुठं झालाय ते हे बघा की रस्ते झाले कुठं झालंय ते हा कोणाची सर्वसामान्य जनतेच काहीच झालं नाही अहो लाडकी बहीण देतात राव एवढी कोणाची लाडकी पण ती घरी ठेवा हा ते आमच्यासारखं सुशिक्षित बेकार काम द्या आमच्यासारखे तरुण पोरं व्यसनाला दारू ह्या गावामध्ये दारू बंदी करत नाही गावात सगळे दारूचा धंदा आहे त्यांना बेकार व्हायला लागले हा जनता हा तुमच्यासारख्या तरुणांनी करायचं काय काय करायचं आता आम्ही एम ए बेड आहे आम्हाला नोकरी नाही एम ए बीएड कुठे केलं हा कुठे केलं एम ए बीएड माझं एम ए सांगोला झालंय सांगोला कॉलेजला चांगलं कॉलेज बीएड माझं नांदेड युनिव्हर्सिटी अहमदपूरला झालंय अहमदपूरला झालंय 2004चं मी एम ए बेड आहे सुशिक्षित बेकार आहे काय नाही लग्न वगैरे झालं का नाही लग्न झालं आता बायको आहे ना पगार नाही हा बघ लाडकी बहिणी ती खुश आहेत का नाही नाहीत खुश नाहीत लाडकी बहिणी आपल्याला गरजच नाही अहो बापूचं वातावरण म्हणताय तिकडे नाही मला सांगा जाऊन द्या मरू द्या प्रामाणिकपणे गणपतराव देशमुख साहेब यांचं राजकारण आताचं राजकारण कसं आहे राजकारण आपल्याला पटत नाही पटत नाही नाही पटत बर आपलं एक मत स्पष्ट मत आहे हा लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका लाडक्या बहिणीच खूप पुसू नका दारूबंदी बंद करा गावातले पुढारी बंद करा बंद केलं सरकार कसं चालायचं हं? सरकार कसं चालायचं मग ते सरकार टॅक्स करते हा मग सरकारचं काय आम्हाला काय बरोबर हा आणि दारू बी लई महाग झाली म्हणतात हं? दारू लई महाग झाली म्हणतात नाही ते तुमचा प्रश्न तुम्ही किती गेला दारू मागे ते टॅक्स वाढवत द्यायचं हा ते लाडक्या मला 1,500 रुपये देते का बरोबर ती मतासाठी दिलं ते मतासाठी तिचं कोको पुसलं हा तिचं नवरा दारू पितो 24 तास हा तिचं सगळं उपरून वाटलं आहे आपण सरकार कुठे म्हणते दारू प्या तुम्ही कोण सरकार कुठे म्हणले दारू प्या मग सरकार दारू प्याला 1,500 रुपये देत ना दारू प्याला कुठे देतात मग कोणा देते चालवायला देतात नाही दिलंच नाही सरकारनं ते दारू प्याला दिले हा दारू प्याला दिलं आपल्याला आता कळलेलं आहे सरकारी जिथे दारू प्यायला पैसे देते इकडे विचारूया नमस्कार काय म्हणताय काय चाललंय तुमचं आमच्या महिम गावामध्ये थँक्यू महिमगाव काय म्हणताय राव महिम गाव सध्या चांगला आहे. तत्कालीन आमदार या सांगोल्याचे माजी आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेबांनी महायुतीच्या माध्यमातून या गावामध्ये खूप असा निधी आणून तालुक्यामध्ये 2 नंबरचं गाव म्हणून या तालुक्यात निधी आणला. सगळे रस्ते पूल बंधारे छोटे मोठे खडी मुर्मीकरांचे रस्ते छोटे मोठे पूल हायमास्ट कोल्हापूर पद्धतीचे बंधारे त्यामुळे बापूंनी जवळजवळ तब्बल 47 कोटीचा निधी या गावाला देऊन बापूंच्या अगदी काळजातले हे गाव आहे. या गावाला 47 कोटी रुपये निधी देऊन बापूंनी विकास केलेला आहे. बापूंनी एवढा विकास केला की 5 वर्षात भरपूर विकास केला बापूंनी बरोबर. मग बापूंना का डावललं लोकांनी नाही इथं कसं झालेलं आहे तालुक्याचं राजकारण वेगवेगळ्या पातळीवरती झालेलं आहे. त्यामुळं तिथं दीपक आबा साळुंके पाटील आणि बापू एकत्र होते त्यांची युती फिसकटली. त्यामुळं तालुक्याचं कायमस्वरूपी हे ठरलेलं आहे की ज्यावेळेस दीपक आबा ज्यांच्यासोबत जातील किंवा स्वतंत्र उभा राहतील तर त्यावेळेस तालुक्याचं चित्र बदलतं. पण निश्चितपणानं आता तालुक्याला आणि तालुक्यातल्या जनतेला असं वाटत आहेत की आपण मतदान चुकीच्या उमेदवाराला देऊन आपण चूक केलेली आहे. शहाजी बापूंना मतदान दिलं असतं तर महायुतीचं सरकार आलंय तर या सरकारच्या माध्यमातून अजून खूप काही विकास तालुक्याचा झाला असता. तरी सुद्धा बापू आमदार जरी नसले तर बापूंची ताकद एवढी खूप मोठी आहे की त्यांच्या मागे या महाराष्ट्राचा अनाथांचा नाथ आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा खूप मोठा बापूंना पाठिंबा आहे. बापूंच्या डोक्यावरती हात आहे. त्यामुळे बापू आमदार नसले तरी सुद्धा या तालुक्याचा विकास थांबणार नाही. आलो मी तुमच्याकडे येतो सगळ्यांकडे येतो. मला एक सांगा आजोबा नमस्कार. खरं सांगा आता मला एक विचारायचं आहे पाणीदार सांगोला गणपतराव देशमुख साहेबांमुळे झाला का बापूंमुळे झाला? बापूंमुळे झाला. कसा अहो ह्याच्या अगोदर 65 वर्ष राजकारण केलं आबासाहेबांनी गणपतराव देशमुखांनी. 65 वर्षात तालुक्याचा विस्तार काय झालेला नाही. ज्या टायमाला वर्ष राजकारण केलं ज्या टायमाला शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी हे कृषी पणन मंत्री होते. त्यावेळेला लोखंड तयार करायचा कारखाना सांगोल्याला उद्घाटन केलं. तो कारखाना नुसतं उद्घाटन जागेवर राहिलं बाकी काय झालं नाही. आता तो मागा एक मुलगा बोलला आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे. जर हा कारखाना चालू झाला असता तर आज सुशिक्षित बेरोजगार आमच्या तालुक्यात फिरले असते का? बरोबर आशिया खंडात असा कारखाना आहे सांगोला सहकारी साखर कारखाना भांबोरी साहेबांच्या काळात झालेला आहे. तो आज तागात बिगर साखरचं 4 वेळा इलेक्शन झालेलं आहे. ह्या तालुक्यात आमच्या गावातले 1-2 पोरं सुशिक्षित बेरोजगार चिटकले असते का नाही? बरोबर म्हणजे आज रोजगारांची संख्या खूप कमी आहे. खूप कमी आहे. तसं आता हे आमच्या महिम गावाला कासाळवाडा आहे.
ह्या कासाळवाड्यावर पाणी येईल असं जात होतं 55 वर्षात कधी पाणी अडवलं गेलं नाही बापू 5 वर्ष आमदार पाठीमागच्या काळात झालं त्यावेळेला 3 बंधारे दिलं कालच्या वेळेला आमदार झालं त्यावेळेला 4 बंधारे दिलं वाड्याला पाणी साठल्यामुळे आमची विहिरीचं पाणीच निघत नाही. मला एक सांग बोला काय म्हणायचंय बाबा आता मला एक सांगा इथं जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं वातावरण राहील? इथं वातावरण कसं आहे माहिती आहे का काय झाडीन काय डोंगर अख्ख्या जगामध्ये नाव गाजलेलं आहे शहाजीबापूचं. आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते तत्कालीन पाठीमागे मुख्यमंत्री होते अगोदर. मुख्यमंत्री असताना तुम्हाला सांगतो ह्या आमच्या तालुक्यासाठी 5,500 कोटी निधी दिला. राज्यामध्ये कुठल्याही आमदारला एवढा निधी नाही. आणि आमचं एकमेव गाव इतकं लहान असताना सुद्धा आम्हाला 50 कोटी निधी दिला. आता सध्या आपण माहीममध्ये आहोत आणि विचारूया नेमकं दादा नमस्कार. नमस्कार. लय निवांत बसलाय. होय बसलो निवांत. काय म्हणते एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण? जिल्हा परिषदला काय दादासाहेब लवटे. दादासाहेब लोटे. हा का बरं काय म्हणते आघाडी? दादासाहेबच काम आहे. दादासाहेबाचं काम आहे. बरं काय इथं पक्षाचं कसं गणित आहे इथं? इथं शहाजीबापू बापूचं हे आहे. शहाजी बापूचं. हा बरं आता कोण कोण उभा आहे कसं उभा आहे? बापूकडून दादासाहेब लवटे आहेत आणि सेकापकडून बाळासाहेब हे आहेत डाळे. बर काय आज MIDC नाही हे इथं सांगोल्याला पाणीदार म्हणलं जातोय पण पाणीदार आहे का? डाळिंब बागायतदारांची काय अवस्था आहे? पाणीदार आहे ना पाणीदार आहे म्हणून तर आमच्या गावाचं एवढं मोठं दुधाचा धंद्या महाराष्ट्रात 1 नंबरला गाव आहे आमचं दूध धंद्या बाबतीत. पण दिवसाला 50 ते 60,000 लिटर संकलन आहे दिवसाला गावात. दिवसाला. हा बरं मला सांगा आज विकास तरुणांना रोजगार नाहीये कचऱ्याचा प्रश्न जाणवतोय गटार लाईनीचा प्रश्न जाणवतोय. नाही, गावात बऱ्यापैकी कामं झालेली आहेत बापूच्या माध्यमातून. रोडची असतील कामं ग्रामीण भागात गटाराचं वगैरे काय कारण लोक सगळी खेड्यात म्हणजे हे रानात राहते ती. बरोबर. हा त्यामुळे रस्त्याची वगैरे बापून सगळी कामं करून घेतलेली बापूंनी करून घेतलं. करून घेतली सगळी कामं.